नागपुर में एमबीबीएस एडमिशन के नाम पर ठगी का सनसनीखेज मामला सामने आया। सावनेर की एक युवती से 4 आरोपियों ने 25,60,000 रुपए की ठगी की। आरोपियों ने मेडिकल कॉलेज में दाखिला दिलाने का झांसा देकर फर्जी दस्तावेज दिए। सकरदरा पुलिस ने सभी चारों आरोपियों के खिलाफ धोखाधड़ी और साजिश का मामला दर्ज कर लिया है। नमस्कार, माझे नाव पोलीस उपनिरीक्षक प्रवीण वाके, नेमणूक पोलीस स्टेशन सक्करदरा। पोलीस स्टेशन सक्करदरा येथे दिनांक 6 जून 2025 रोजी एक चौकशी अर्ज दाखल झाला होता। त्या अनुषंगाने आम्ही तसेच गुन्हे शाखा नागपूर पोलीस आयुक्तालय नागपूर शहर यांनी सुद्धा त्या अर्जाची चौकशी केली होती। त्या तक्रार अर्जामध्ये एक मुलगी जिचं 12वी शिक्षण पूर्ण झालेलं होतं, तिला एमबीबीएसच्या ऍडमिशन घ्यायचं होतं आणि ऍडमिशन घेण्यासाठी तिने एक पीपल प्लेसमेंट लिंक कार्यालय प्रगती हाईट यांची एक जाहिरात बघितली की अब्रॉड आपल्याला एमबीबीएसचे ऍडमिशन करून दिले जाईल। त्या संबंधात ती ऑफिसला गेली, त्या ठिकाणी तिचं रजिस्ट्रेशन वगैरे झालं आणि त्यानंतर यातील जो ऑफिसचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे, मुख्य आरोपी डॉक्टर अतुल रमेशराव इंगोले, पीपल लिंक प्लेसमेंट कार्यालय नागपूर यांनी तिला विदेशामध्ये म्हणजे कोलंबस सेंट्रल युनिव्हर्सिटी, बेलिझ सेंट्रल अमेरिका येथे ऍडमिशन करून देण्याचं आश्वासन दिलं आणि त्या ऍडमिशनच्या माध्यमातून त्या मुलीची एकूण 25,60,000 रुपयाची फसवणूक झाली असल्याचे तिने आपल्याला रिपोर्टमध्ये सांगितलेले आहे। हो, यामध्ये जो आरोपी आहे त्यामध्ये सक्करदरा पोलीस स्टेशनमध्ये याच्यापूर्वी सुद्धा 2 गुन्हे दाखल आहे। एक 2024 मध्ये सुद्धा झालेला आहे, एक 2025 मध्ये सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे आणि तो सुद्धा गुन्हा याच प्रकारचा आहे। या गुन्ह्यामध्ये आरोपीने जी मोडस ऑपरेंडी वापरलेली आहे ती अशी आहे की कोलंबस सेंट्रल विद्यापीठाच्या नावाने ईमेल आयडी स्वतः तयार केलेली आहे आणि कोलंबस सेंट्रल विद्यापीठाच्या नावाने काही कागदपत्र तयार करून त्याच्यावर स्वतःचे सही केलेली आहे, स्वतःचे शिक्के मारलेले आहे आणि महाराष्ट्रामध्ये त्याचं प्रीमेड शिक्षण होईल म्हणून असं महाराष्ट्रातल्या काही संस्थेमध्ये सुद्धा त्यांनी संस्थेचा वापर सुद्धा त्यांनी यामध्ये केलेला आहे। त्यासोबतच त्यांनी काही अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर केलेले आहेत। ते जे पैसे ट्रान्सफर झालेले आहे जवळपास 14 लाख रुपये झालेले आहे, युएसडीच्या मार्फत झालेले आहे, अमेरिकन डॉलरच्या मार्फत, आणि अमेरिकेमध्ये ते पैसे ट्रान्सफर करण्यात आलेले आहे। त्यामध्ये सर्वच्या सर्व ईमेल आयडी हे प्राथमिक दृष्ट्या फेक दिसत आहे। जे डॉक्युमेंट बनवलेले आहे ऍडमिशनचे आणि जे मुलीला पुरवलेले आहे डॉक्युमेंट ते सुद्धा प्राथमिक दृष्ट्या फेक दिसत आहे। बाकीचा जो तपास आहे ते पूर्ण झाल्यानंतरच त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की ते डॉक्युमेंट म्हणजे सर्व डॉक्युमेंटच्या बाबतीत असेल, व्हिसा असेल तर ते फेक आहे किंवा ओरिजिनल आहे, परंतु प्राथमिक माहितीप्रमाणे ते डॉक्युमेंट फेक दिसत आहे। हो, याच्यामध्ये सध्या तरी 4 आरोपी आहे। डॉक्टर अतुल इंगोले, पीपल लिंक प्लेसमेंट कार्यालय नागपूर, व्यंकट रेड्डी हा हैदराबादचा आहे, उमंग पटेल अहमदाबादचा आहे आणि शीतल नावाची एक महिला ती सुद्धा नागपूरची आहे। सध्या 4 आरोपी आहे, परंतु तपास दरम्यान यामध्ये आरोपी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। सध्या हा जो अर्ज होता तर तो 6 जून रोजी प्राप्त होता। त्यामध्ये आम्ही स्वतः माननीय डीसीपी मॅडम रश्मिता राव यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी केली। त्यासोबतच एसीपी सर, त्यासोबतच पोलीस स्टेशनचे पीआय सर यांचं सुद्धा मार्गदर्शन लाभलेलं आहे। त्यासोबत पॅरलल चौकशी यामध्ये गुन्हे शाखेमध्ये सुद्धा केलेली आहे आणि यामध्ये गुन्हे शाखेचे चौकशी अधिकारी सुधीर बोरकुटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक वाहन चोरी विरोधी पथक, गुन्हे शाखा नागपूर यांनी ती केलेले। गुन्हे शाखेचे एसीपी साहेब आणि गुन्हे शाखेचे डीसीपी साहेब यांनी त्याला गुन्ह्याची पडताळणी करून त्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची परवानगी दिल्यावरून आम्ही यामध्ये दिनांक 5 तारखेला तो सदरचा गुन्हा दाखल झालेला आहे। गुन्हा क्रमांक 448 आणि त्यामध्ये 116(2), 118(4), 336(3), 340(2) आणि 35 BNS याप्रमाणे सेक्शन लावण्यात आले। मी त्याबाबत सांगू इच्छितो की सध्या सर्व ऍडमिशन प्रोसेस BAMS असेल, BHMS असेल, इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल किंवा MBA असेल तर सर्वचे ऑनलाईन झालेले आहे आणि सर्व आपण स्वतः ते करू शकतो। तर त्या बाबतीमध्ये इतरावर विश्वास ठेवू नये आणि आपण जर दुसऱ्या मार्फत ऍडमिशन करत असेल तर त्या बाबतीत आपण सर्व पडताळणी करायला पाहिजे। जर कोणी फेक डॉक्युमेंट दाखवून जर कुठल्या
युनिव्हर्सिटीचं रिप्रेझेंटेशन करत असेल तर त्याबाबत आपण आधी खात्री करायला पाहिजे, नाहीतर आपली सुद्धा त्याबाबत फसवणूक होऊ शकते.